हॅलो गाईज, तर संध्याकाळ झाली आहे, मला खूप भूक लागली आहे. माझा भाऊ पण म्हणते काहीतरी चांगलं खायला बनव. तर चला तर मग काही बघूया काहीतरी आहे का किचन मध्ये. इकडे 2 पोळ्या होत्या आणि सकाळची डाळ होती, त्यापासून काहीतरी नवीन बनवूया. पोळ्यांचे अगोदर तुकडे करून घेतले आणि इकडे साईडला एक बारीक चिरलेला टोमॅटो घेतला, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि सांबार घेतला. तिकडे मी आईला चुलीवर विस्तो पेटवायला सांगितला आणि विस्तो पेटवेपर्यंत मी या चिमणी सोबत खेळत होती. ही चिमणी आमच्या घरी रोज येते आणि तिच्या जवळही गेलं तरी ते उडत नाही, फक्त अशी चालत चालत जाते. सर्वात आधी एक कढई घेऊ, त्यामध्ये तेल टाकूया. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं ऍड करू. जिरं झालं की त्यामध्ये मोहरी ऍड करू. त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली मिरची आणि उभी चिरलेली मिरची ऍड करू. ते झालं की त्यामध्ये कांदा ऍड करू. ते चांगला तेल सुटेपर्यंत पकू द्यायचा कांदा. त्यानंतर त्यामध्ये थोडे मसाले ऍड करायचे, तिखट, हळद, मीठ. त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो ऍड करायचा आणि कढीपत्ता ऍड करायचा. ते चांगलं परतून घ्यायचं. मी चुलीवर काही करायला बसली की हा धूरच खूप निघतो. इकडे आमचा विस्तो पण घडी घडी इजून जात होता, तर तो धूर इग्नोर करा. अरे कहना क्या चाहते हो? आपला टोमॅटो चांगला पकलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये डाळ ऍड करू. डाळीला उकळी आली की त्यामध्ये पोळ्या ऍड करायच्या आणि ते होऊ द्यायचं. मला खूप त्रास येत होता बसून बसून, तर माझा भाऊ म्हणला की जा आणि चाय बनव. मी तिकडे गेली आणि चाय बनायला लागली. इकडे माझा चाय पण झालेला होता आणि तिकडे तिला चुलीजवळ बसवलेलं होतं, तर ती म्हणते की त्यामध्ये सांबार ऍड करून घे. थोडा सांबार ऍड करून घेतला आणि आपली रेसिपी तयार झाली आहे. सोबतच उरलेल्या पराठ्यांना तेल लावून आम्ही तो गरम गरम चाय सोबत घेतला आणि मस्त एन्जॉय केला. बाय बाय.